किंवा बाकीचे व्हिडिओ बनवतो इंस्टाला, हे लोकांना कळायला पाहिजे की मेल्टिंग टेस्टिंग काय चीज आहे. हे न शिकलेली लोक आलेत ह्याला. एखादा छोटा 15, 16, 20, 25 वर्षाचा माणूस जर का समजा अर्धा किलो तर आम्ही नाही ना घेऊ शकत. बरोबर. त्याची तेवढी कॅपॅसिटी नाही आम्हाला पण कळत. चीज बघून कळते की ती घरचं आहे नाही. असं की नाही नाराज नाही, कारण तो उगीच जाणं उद्या आपलं बळण नाव द्यायचं. बरोबर, बरोबर. पण मग असं मेल्ट केलेलं सोनं दुसरे सोनार विकत घेतात? हा, आरामात. त्यांना क्लॅरिटी होते ना उलटी. मेल्ट केल्यानंतर त्यामध्ये परत लॉस यायचा काही विषय नाही. तुटलेलं मंगळसूत्र असेल की कळतं चोरीचं हे कुठलं आहे किंवा काय आहे. हं. तुम्ही मेल्ट करून दिलेलं आहे. हं. मग ते मेल्ट केलेलं सोनं ते घेतात का हा, ते सोनं? घेतात ना. ते पण ते शेवटी ते नजर नजर आहेच ना. आज पण जिथे बल्कमध्ये काम होतं ना, तिथे असं नाही की त्यांना रिपोर्ट उद्या परवा भेटतो. तर ते सर्व मशीनवरती आले की मशीनमध्ये 3 मिनिटांमध्ये रिपोर्ट होतो ऍक्च्युअली. नमस्कार, मी मुग्धा लोणकर. स्विफ्ट अँड लिफ्ट मीडिया ग्रुप प्रस्तुत उद्योग यशोगाथा को पॉवर्ड बाय प्राईम टायकूनच्या पुढच्या भागामध्ये तुमचं स्वागत आहे. भारतीयांच्या अत्यंत जिव्हाळ्याचा विषय कोणता असेल तर तो आहे सोने चांदी खरेदी आणि विक्री. कुणासाठी ही लक्झुरियस गोष्ट आहे, कुणासाठी इन्व्हेस्टमेंट आहे किंवा कुणासाठी नुसतीच हाऊस मौस आहे. तर अशा ह्या सोने चांदी खरेदी विक्रीमधील एक तज्ञ व्यक्ती आज आपल्या सोबत आली आहे, जी या व्यवसायातील काही गोष्टी आपल्याला सांगणार आहे. तर आपल्या सोबत आज आहेत बाबूशेठ भोसले. नमस्कार सर, तुमचं नमस्कार. या भागामध्ये स्वागत आहे. थँक्यू. सुरुवातीला आम्हाला तुमच्याबद्दल थोडी माहिती जाणून घ्यायला आवडेल. म्हणजे तुमचं बालपण, तुमचं शिक्षण किंवा या व्यवसायामध्ये तुम्ही कसे आलात याबद्दल आम्हाला जाणून घ्यायला खूप आवडेल. आमच्याकडे कसं आहे, शिक्षण जास्त येत नाही ना. मराठी शाळा वगैरे होती पहिली, त्यामुळे शिक्षण काही झालेलं नाही जास्त. 10वी झालेले. त्यानंतर आमच्याकडे एकच ऑप्शन होतं बेस्ट, म्हणजे आम्हाला आधार आहे आमच्या एरियामध्ये की काय झालं तर गलायमध्ये जावा. बरोबर. बेस्ट ऑप्शन. मग ज्याच्या त्याच्या टॅलेंटनुसार कोणी काम करत राहतो, कोणी लावतो, कोणाचे 10 ब्रँच होतात, कोणाचे जास्त होतात किंवा बरोबर. ज्याचे त्याचे टॅलेंट आहे. पण हा एक बेस्ट ऑप्शन वरदान आहे आम्हाला. बरोबर. हे बरोबर. शिक्षणाचा यात काही विषय येत नाही. बरोबर. म्हणजे तुमचं जे स्किल आहे त्या व्यवसायामधलं हा. ह्याच्यावरतीच हे ते सगळं अनुभवाचा विषय आहे. अनुभवाचा विषय आहे. तर वीर ची सुरुवात कशी झाली? मी 2004 पासून मी या बिझनेस मध्ये आहे. बर. शिक्षण म्हणजे ते अनुभव घेण्यासाठी 7-8 वर्ष माझी यामध्ये गेली. नंतर मी 2011ला स्वतःची सुरुवात केली. 17-18ला आम्ही वीर नाव दिलं. आमच्या मुलाचं नाव होतं, ते आम्ही वीर नावाने दिलेलं आहे. आणि तेव्हापासून तो वीर चालू आहे. मग हा तुमचा वीर टेस्टिंग लॅब जे तुम्ही सुरू केलं, म्हणजे हा नक्की या टेस्टिंग लॅब मध्ये काय टेस्ट केलं जातं? कारण आजकाल आपण लॅब म्हणलं की लोकांना लॅबोरेटरी म्हणजे रक्त तपासणे वगैरे डोक्यात येतं. तर वीर टेस्टिंग लॅब मध्ये काय केलं जातं? ते पण एक लॅबोरेटरीज आहे, पण ते मेटल लॅबोरेटरी आहे. सोनं, चांदी, तांबा पण होतं. आता मशीन वगैरे आलेत, एक्सरे मशीन आलेत, त्यामध्ये ऑल मेटल होतं टेस्टिंग. आणि नॉर्मली आम्ही पहिलं फर्स्ट मेन काय म्हणजे जे किमती धातू आहेत, सोनं आणि चांदी, आमच्या इकडले सर्व हेच लोक करत आलेत आणि त्यांच्याकडून आम्ही हे शिकून घेतलेलं आहे. त्यात शिक्षण वगैरे असं काही विषय नाही, फक्त अनुभवानुसार आम्ही शिकून घेतलेलं आहे. म्हणजे याच व्यवसायातलं ज्ञान तुम्ही मिळवलं जास्त आणि मग तुम्ही या व्यवसायामध्ये उतरला. आणि वीर टेस्टिंग लॅब 11 मध्ये आपण सुरुवात केली होती. बर. आणि मग शाखा तीच आहे. बर. मग हे तुमचं पिढीजातच हे चालू आहे का? तुम्ही पिढीजात आमचं होतं वडिलांचं दुसरी जागी, पण ते कालांतराने गावच्या परिस्थितीनुसार ते गावी शिफ्ट झाले होते. त्यामुळे परत मी नव्याने सुरुवात करून 2004ला 2003ला माझी 10वी झाली. त्यानंतर 2004 पासून मी नवीन सुरुवात केली. मग शिकण्यामध्ये 7-8 वर्ष गेली माझी. बरोबर. रिलेटिव्ह लोकांकडे जाऊन शिकावं लागतं. त्यामध्ये शिकलो. हरियाणा झालं, रोहतक, इथे मुंबईमध्ये पण होते मामाकडेच. त्यानंतर मी माझे स्वतःचे ब्रँच चालू केली. बर. आता तुमची ब्रँच कुठे आहे मग? झवेरी बाजार, मुंबई. मुंबईमध्येच आहे. मुंबईमध्ये झवेरी बाजार. म्हणजे अगदी प्राईम लोकेशनला तुमची ब्रँच आहे. एक खूप मोठं भारतातलं एक नंबरचं मार्केट आहे. एक नंबर, म्हणूनच म्हटलं प्राईम लोकेशनला तुमची मार्केट आहे. हे विषय आहे ना की तुम्ही कुठे उभा राहते म्हणतात ना, व्हॅल्यू. पाण्याची बाटलीची किंमत तुम्ही पानटपरीवरती 20 रुपये किंवा 10 रुपयाला सुद्धा भेटू शकते, पण ते एअरपोर्ट वरती नाही भेटत. बरोबर. बरोबर. तसे आपण कुठे बसणार ना, समजा मी तालुक्या जागी बसलो, खेड्या गावात बसलो, तिथे सोनार किती दुकान असणार, 4-5, तर काम तेवढंच येणार आहे ना. बरोबर. हा समुद्र आहे. इथे लिमिट नाही. तुम्ही स्वप्न बघू शकता तेवढं तुम्ही पूर्ण करू शकता. बरोबर. आणि माझ्या पहिल्यापासून ध्येय अशीच होती की छोटी नव्हतीच कधी, मोठीच होती. बरोबर. कारण माझ्या पहिले ज्यांच्याकडे मी शिकायला होतो मामाच होते. ते माझं ते क्रॉस तेच व्हायचं की ते म्हणायचे तू ओव्हर क्रॉस स्वप्न बघतोय. म्हणजे पण ते पूर्ण करू शकतो ना आपण. स्वप्न नाही बघितलं तर पूर्ण कशी करणार? बरोबर. त्यामुळे पण आज मी त्या लेवलला गेलोय. आज 5-50 लाखाच्या गाडीत फिरतोय. या 10 वर्षामध्ये
भरपूर चांगलं केलं. आहे. म्हणजे हा नक्की ह्या टेस्टिंग लॅब मध्ये कसं सोनं किंवा चांदी कसं टेस्ट केलं जातं? ते काय जुनी प्रोसेस जी आहे ती ऍसिड प्रोसेस आहे. हम्म. चांदीमध्ये ऍसिड प्लस केमिकलचा वापर होतो आणि सोन्यामध्ये फक्त ऍसिडचा वापर होतो. हम्म. त्याची प्रोसेस असते पूर्ण. त्यानंतर होते आणि आता जर नवीन टेक्नॉलॉजी आलेली आहे, एक्सरेफ मशीन आलेली आहे. हम्म. त्याच्यामध्ये तुम्ही सोनं ठेवायचं आहे आणि पूर्ण ऑल मेटल्स, हम्म. सोनंच नाही फक्त, हम्म. सोनं, चांदी, कॉपर किंवा अदर मेटल्स, हम्म. ऑल मेटलचा रिपोर्ट निघून येतो. बर, आता बरेच मोठे ब्रँड्स आहेत हम्म. सोन्याच्या दुकानांमध्ये किंवा हम्म. सोने, चांदी, हिरे असतील हम्म. दुकानांमध्ये, मग ते त्यांचं सोनं ते स्वतः टेस्ट करून घेतात, हम्म. विकताना पण आणि खरेदी करताना पण. हम्म. बऱ्याच दुकानांमध्ये तर जुनी मोड घेत पण नाहीत, हम्म. फक्त त्यांच्याकडचे दागिने घेतले तरच ते घेतात, अदरवाईज ते मोड हम्म. घेत पण नाहीत. हम्म. तर मला हे विचारायचं होतं की मग अशा ह्याच्यामध्ये तुम्हाला हा बिझनेस करावा असं का वाटलं? नाही, पहिले जे मोठे हे जे आता ब्रँड्स झालेले आहेत ना, पहिले जे ह्यांना लोकांना आमच्याशिवाय पण ऑप्शनच नव्हता ना. हे हा. सोनं पहिलं हे घरात मेल्ट नाही करू शकत. हे हम्म. गरमीचं काम आहे. ते लोक बरोबर. एसी मध्ये बसणार आहे. हम्म. हे गरमीचं काम आहे. ह्याच्यामध्ये खूप त्रासदायक काम होतं. पहिले एवढी मशीन वगैरे नव्हते. हात नव्हते. पंखा वगैरे काम करायचं ना, त्यावेळी हे लोक हात धुवून पळून बरोबर. त्यावेळी मग त्यांना आमचीच गरज होती ना. बरोबर. त्यामुळे ते आम्हाला हा ऑप्शन आहे त्यामध्ये. हम्म. त्यामध्ये पार्ट असतात ना, बनवणारे वेगळे, मेल्टिंग, टेस्टिंग, रिफायनरी वाले. आमचा पार्ट येतो तो मेल्टिंग, टेस्टिंग आणि रिफाईनचा. हम्म. आणि हे लोक फक्त विकत असतात, ज्वेलर्स वाले असतात ना, हम्म. ते विकणे आणि घेणे एवढंच काम एवढंच करतात. करतात. बरोबर. हम्म. कारण आता जर तुम्ही सोन्याच्या दुकानात समजा गेलात आणि तुमचं जुनं सोनं दिलं किंवा चांदी हम्म. दिली की ते लगेचच तुमच्या समोर ते छोट्याशा ह्याच्यात मेल्ट करून हम्म. त्या मशीन मधून तुम्हाला तो रिपोर्ट काढून देतात. हम्म. मग आता हा जसं स्वरूप बदललं तसं नीड्स पण लोकांच्या बदलत गेल्या किंवा त्यांना त्याच्यावरची उत्तर मिळाली. मग आता ह्या सगळ्या बदलत्या सिच्युएशन मध्ये तुम्ही तुमचा व्यवसाय कसा बदलला? आम्ही पण आता पहिलं आम्ही यांच्या जीवावरतीच काम करायचो. हे हम्म. सोनार लोक जे ज्वेलर्स वाले आम्हाला काम देणार, त्यावेळी आम्ही ते काम करणार. हम्म. त्यांना गोड बोलून राहायचं, ते काम देणार तेव्हाच आम्ही काम करणार. परंतु बरोबर. आता आम्ही पण जसं ते बदलले. हम्म. त्यांचं ते काम नव्हतं ऍक्च्युली रिफाईनचं, टेस्टिंगचं. बरोबर. त्यांनी ते आमचं घेतलं. हो. तर आम्ही पण आता त्यांचं घेतलं. आम्ही पण ब्रँडिंगला उतरलो. बर. मग इंस्टा, फेसबुक, युट्यूबला आपले व्हिडिओ वगैरे टाकतो आम्ही बर. आणि ऍडव्हर्टाईज वगैरे चालतात आपले. त्यामुळे आम्ही पण लोकांपर्यंत पोहोचतोय. जे लोक ह्यांच्याकडे जात होते, परत ह्यांचं काम आम्हाला येत होतं. त्यापेक्षा आम्ही म्हणतो तुम्ही एसीचा खर्च आमच्याकडेच या. देण्यापेक्षा भट्टीचा खर्च द्या, छोटा आहे. छोटा आहे. बरोबर. मग आता तुम्ही दागिने पण बनवता का? म्हणजे ज्वेलरी आम्ही आता बिझनेस सध्या मध्ये? बनवत नाहीये, पण हा. भविष्यात बघू. पण आता सध्या तर नाहीये बनवत. अच्छा. मग आता हे टेस्टिंग करताना तुम्ही सांगितलं केमिकल म्हणजे ह्याच्यामध्ये, मग त्याच्यामध्ये सगळे म्हणजे डायमंड, पर्ल हे पण हे केलं जातं का? हम्म. हे जे ओरिजिनल डायमंड असतील तर हा. ते काढून घ्यावे लागतात पहिले. जे हम्म. अगर एडी वगैरे असतील, अमेरिकन डायमंड हम्म. खोटे, तर ते मेल्टिंग मध्ये, मशीन मध्ये घातलं तर चालतं, काही विषय चालतं. नाही. हा. तो लॉस मध्ये येणार, हम्म. ते लॉस हटणार, साईडला होणार. जे बरोबर. लगडी येणार सोन्याची, त्याच्यामध्ये मशीन मध्ये टेस्ट झालं, संपलं. बरोबर. हम्म. मग माझा पुढचा प्रश्न असा आहे की म्हणजे तुम्ही असं त्याचं सर्टिफिकेट वगैरे देता का? हो. की जे सोनं आहे? सर्टिफिकेट काढून त्याचं सर्टिफिकेट पूर्ण, त्याचे वजन, वेट काय आहे, हम्म. कुठल्या पार्टीचं आहे, कुठल्या तारखेला आहे, कुठल्या वेळेला आहे, हम्म. आणि त्याचा रिपोर्ट काय आहे, ते आम्ही पूर्ण लिहून देतो. बर. आणि मग तुम्ही सोनं विकत घेता ते? जर समजा एखादी हा, व्यक्ती त्यांना इंटरेस्ट तुमच्याकडे. असेल तर आम्ही आमचा रेट देतो, हा. की हा रेट आहे मार्केटला चालू आहे प्युअर. हम्म. पर्सेंटेज नुसार समजा तुमचं सोनं 80% आहे, 100 हम्म. ग्रामला 80% आहे, तर 80 ग्राम प्युअर झालं, तर बरोबर. प्युअर ग्रामचा जो भाव आहे 79,000, 200-300 जे काय असेल, आजचा जो चालू मार्केटचा रेट आहे तो आम्ही त्यांना ऑफर करतो. हम्म. त्यांना इंटरेस्ट असेल तर देतील, आता त्याला सांगतो मार्केटमध्ये चौकशी करा, बरोबर. तुम्हाला योग्य जिकडे तुमचे जास्त येतील ना, आम्ही म्हणतो खुशीने द्या. बरोबर. तुमचे 100 रुपये तिकडे जास्त आले ना, तिकडे द्या, हम्म. आमच्या द्यायची गरज नाही. पण तुम्हाला वाटलं नाही इकडेच योग्य आहे, तर रिटर्न येऊ शकतं. बरोबर. मग आता ह्या अशा काही वेळेला असं केलं जातं की म्हणजे बरेच वेळेला नुसतं सोनं विकायचं असेल तर तुमचं डॉक्युमेंटेशन मागतात, मग ते तुम्ही पण घेता का? हो, थोडंसं बिल वगैरे मागावं लागतं, थोडा तर ट्रस्ट पाहिजे ना. हा, म्हणजे कारण उद्या असं चक्कर, घेत नाहीत आता की हा, नाही तुम्ही. नाही, एक विचार करून घ्यावं लागतं, बघावं बर. लागतं आम्हाला पण, माणूस कोण आहे, कसा आहे, तो किती घेऊन आलाय. एखादा छोटा 15, 16, 20, 25 वर्षाचा माणूस जर का समजा अर्धा किलो सोनं आणलं, हा. तर आम्ही नाही ना घेऊ शकत. बरोबर. त्याची तेवढी कॅपॅसिटी नाही, आम्हाला पण कळत. हम्म. हम्म. पण समजा थोडे वयस्कर आहेत, हम्म. माहितीये 50-60 वयाचे, 70-80 वयाचे जे काय असतील, हम्म. तर त्यांचे ते घरचं घेऊन येऊ शकतात ना तेवढं. बरोबर. आणि चीज बघून कळते की ती घरचं आहे नाही, हम्म. की चेन तुटलेली आहेत, मंगळसूत्र तुटलेले आहेत,
म्हणजे कुठल्या ते मुलाने जर चोरीचं का आहे का ह्याचं आहे. तर आम्ही तसे घेत पण नाही. बर. म्हणून यासाठी तर आम्ही पहिले रेफरन्स शिवाय काम करायचो नाही. आम्ही जे सोनार थ्रूच करायचो. जेणेकरून काही रिक्स असेल ते बघतात. आमच्याकडे ते येत नाही. येत नाही. आम्ही फक्त सोनाराचं दुकानदाराचं काम करतो म्हणून विषय होतो. आम्ही त्या भीतीपोटीच आजपर्यंत करत नव्हतो. आता जसं ते जर का आपल्या लाईनला उतरतं आपण पण उतरू म्हणून आम्ही उतरणं गरजेचं आहे. आता इथून पुढे आणि काळानुरूप बदललं पाहिजे. बरोबर. त्यामुळे आम्ही पण घेतो, फक्त आम्ही पण जरा सावधानी बाळगतो. आजपर्यंत कधी झालं नाही असं, किंवा जर वाटलं डाऊट आला तर आम्ही काहीतरी सांगतो, कारण सॉरी बिल नाही होऊ वगैरे नाही, शकत. माफ कर, असं की नाही नाराज नाही, कारण तो उगीच जाणून उद्या आपलं बळण नाव द्यायचं. बरोबर बरोबर. खोटे पण पोलिसांना बोलू शकतो. तुमच्यासारखी तशी बरीच दुकानं अजून असतील. हो. जवेरी बाजार मध्येच खूप असतील. 100%. बाकीच्या ठिकाणची तर कॉम्पिटिशन विचारायलाच नको. तर मग त्यांचं आणि तुमचं हे वेगळेपण म्हणजे कसं हे तुम्ही करता? हेच ना, आपल्याकडे कसं आहे माहितीये का, आजपर्यंत हे न शिकलेली लोक आलेत ह्या लाईनला, त्यामुळे ह्यांचा जास्त हे अनुभव नाहीये. बरोबर. फक्त काम माहितीये, किंवा भाषा, बोलायचा तरीका कस्टमरशी, या व्यवहारात पुढे. तसं मला कसं आहे, मी जरी माझी शाळा झाली नाही मला मान्य आहे, परंतु मी शाळा झाल्यापासून सुद्धा मी आज 200-300 पुस्तक वाचलेले आहेत आणि मला शिकायचा नाद आहे. मग ते हे असू द्यात किंवा ऑनलाईन क्लासेस असू देत, ते मी करत असतो. त्यामुळे मला व्यवहारात तमीजनं बोलायचं म्हणा, कस्टमरशी व्यवस्थित योग्य, त्याला आपल्यापर्यंत आलेत, पहिल्या माळ्यावर दुसऱ्या माळ्यावर आलेत तर त्यांना सेफ फील झालं पाहिजे. त्यासाठी ते आम्ही योग्य भाषा वापरतो. आमच्या माणसांना पण ते वेळेवरती कळवतो की कुठं चुकला एखादा शब्द बोलायचा, बाबा असे परत बोलायचं नाही. बरोबर. कस्टमर गेल्यानंतर सांगतो की हे परत आलं नाही पाहिजे, कारण त्यांना विश्वास झाला पाहिजे. का सोना चांदी धंदा आधीच विश्वास होता, आणि ते लोक तेवढं घेऊन यायला आधीच घाबरत असतात. तर आपल्याला जर का त्यांच्यापर्यंत जायचं आहे, त्यांना असं भार वाटलं पाहिजे की त्यांनी परत रेफरन्स दिला पाहिजे बाहेर, की आपल्या रिलेटिव्हना, की बाबा ते योग्य आहे. बरोबर. आणि आमची भाषा पण योग्यच असते पहिली. हा खूप महत्वाचा विषय आहे भाषा, कारण हे बाकीचे भाषेवरती काम करत नाहीयेत. आणि ऑनलाईन वगैरे तर अजून मला तर नाही वाटत कोणी खास नाही, कारण अजूनही सोन्या चांदीच्या गोष्टी ऑनलाईन घ्याव्यात असं अजून आपल्याकडची सोसायटी नाहीये तशी. ते ऑनलाईन ते तर ज्वेलरी तर नाहीच नाही, परंतु हे जे मेल्टिंगचं जे माहिती आहे, हे मेल्टिंगचं लोकांपर्यंत माहिती आहे. आज मी व्हिडिओवरती का आलोय किंवा बाकीचे व्हिडिओ बनवतो इंस्टाला, हे लोकांना कळायला पाहिजे की मेल्टिंग टेस्टिंग काय चीज आहे. कारण मी आज पहिल्यांदा जेव्हा नवीन मार्केटिंग चालू केलं ना, आम्ही ऍडव्हर्टाईज करायचो मेल्टिंग होतं, टेस्टिंग होतं, पण लोकांना माहितच नाही की मेल्टिंग आणि टेस्टिंग मी का करू. त्यांना हा गैरसमज होता की हे फक्त ज्वेलर्स वाले करत असतील, शॉपवाले करत असतील. ह्याला माहितच नाही की माझं सोनं चांदी मी का टेस्टिंग करावं. बरोबर. सोनं चांदी जर काही जुनं असेल तर आता गेल्यानंतर तुम्ही काय करू शकता की डायरेक्ट देणार, तुम्ही म्हणणार मला व्हॅल्यू द्यायची की आहे ते. बरोबर. तो 19-20 सांगणार. समजा एक्झाम्पल 1,98,000 सांगितले, तो मी म्हणतो 2 लाख करून टाका, किंवा लयत लय 2 ते 3 शॉप फिरणार. पण होऊ शकते ते 2.5 लाखाचं असेल, ते तुम्ही 2 लाखावरतीच विकताय. त्यापेक्षा तुम्ही मेल्टिंग करा, टेस्टिंग करा. चार्जेस आमचे नॉर्मल आहेत, तर ते तेवढ्या चार्जेस मध्ये ना तुमचं मेल्टिंग टेस्टिंग फ्री, म्हणजे टेस्टिंग आपण फ्री ठेवलेलं आहे, लोकांना हे कळावं म्हणून. बरोबर. आणि लोक जर आपल्यापर्यंत येत आहेत तर आपण पण त्यांचं काहीतरी त्यांना समाधान व्हावं. बरोबर. तर त्यासाठी आम्ही ते फ्री ठेवलेलं आहे. मेल्टिंगचे आम्ही चार्ज घेतोय, आम्ही काय असं पूर्णच काम फ्री करतोय असा विषय नाही. आणि त्यांना पूर्ण एकदम योग्य समजावून सांगून किती येत आहेत, काय येतात, बाकी आम्ही सांगतो एवढे येतात, बाकी तुमची इच्छा, कुठे सेल करायचं ते करू शकतात. नो डाऊट. पण मग असं मेल्ट केलेलं सोनं दुसरे सोनार विकत घेतात? हा, आरामात. त्यांना क्लॅरिटी होते ना उलटी. मेल्ट केल्यानंतर त्यामध्ये परत लॉस यायचा काही विषय नाही. टेन्स केलेला लॉसचा नाही. आता म्हणजे आता कसं, जसं आपण मगाशी म्हणालो की तुटलेलं मंगळसूत्र असेल की कळतं चोरीचं हे कुठलं आहे किंवा काय आहे. तुम्ही मेल्ट करून दिलेलं आहे, मग ते मेल्ट केलेलं सोनं ते घेतात का? हा, ते घेतात ना. ते पण ते शेवटी ते नजर आहेच ना. आजपर्यंत त्यांचा अनुभव असतो ना, की माणूस नजर बघून ते हे पण माहिती असतं की हा माल कस्टमर घ्यायला आलाय की टाइमपासला आलाय. त्याप्रमाणे तो माणूस कसा आहे, आणि जर कुठून तो काम करून आलाय याचा अर्थ योग्यच असेल. कारण एवढा कोणी चोर असं कोणी फिरत बसत नाहीये. कुठेतरी एक जागी जाऊन पटकन मामा माझे इथेच मेल्ट करा, माझे टेस्टिंग करा, माझे पैसे द्या, मी चाललो, असं. मार्केटमध्ये चोर एवढा फिरत बसत नाही की याच्याकडे टेस्टिंगला गेला, याच्याकडे मेल्टिंगला गेला, याच्याकडे विकायला गेला. त्यामुळे ते विषय येत नाही, आणि त्यांची तरी पण नजर असते शेवटी. आता तुम्ही जे सांगितलं की तुम्ही कसं हे देतात, तसं जुनी एक पद्धत होती किंवा आता जे मशीन्स आलेले आहेत, तर जुन्या पद्धतीमधलं जास्त अॅक्युरसी कशी होती आणि आता नवीन पद्धतीमधली अॅक्युरसी कशी आहे?
जुन्यामध्ये पण ऍक्च्युली काय चांदीमध्ये वगैरे आहे, अॅक्युरेसी आहे, आज पण आहे, नाही असं नाही. पण जुन्यामध्ये कसं टाइम वेस्ट होतोय. जुन्यामध्ये पण अॅक्युरेसी आहे, नवीनमध्ये पण अॅक्युरेसी आहे. पण जुन्यामध्ये टाइम वेस्ट होतो. काय काय असतं की टाइम लागतो. 1 तास चांदीच्या टंचाला 1 तास, सोन्याच्या टंचाला 1 तास किंवा खूप जास्त काम असेल, लोड असेल तर ते रिपोर्ट तुम्हाला उद्या भेटतील, परवा भेटतील. जिथे हम्म. बल्कमध्ये काम होतं ना, तिथे असं नाही की त्यांना रिपोर्ट उद्या परवा भेटतो. तर ते सगळं मशीनवरती आलं की मशीनमध्ये 3 मिनिटांमध्ये रिपोर्ट होतो ॲक्च्युअली. बरोबर. 1 मिनिटामध्ये होतो, पण ते प्रोसेस इकडे-तिकडं तुम्हाला हात के हात लगेच मिळून जातं. मिळून कारण जात आजकाल मुंबईसारख्या शहरात कोणाकडे टाईम नाहीये. वेळ. बरोबर. तेव्हा मशीनवरती करतात आणि मशीन पण भारीतले भारीत आलेत. आता आपल्याकडे पिझ्झाची एक्सेल मशीन 30 लाखाची मशीन आहे. तर त्यामध्ये नो डाउट एकदम रिपोर्ट येतात आणि तुम्ही चेक करू शकता ना बाहेर. अगर तुम्हाला डाऊट असेल, तुम्ही तेच रिपोर्ट दुसरीकडे चेक करू शकता. आम्ही नॉर्मली 10-20 पॉइंटाचा डिफरन्स चालतो कुठेही. हम्म. बरोबर. हां. आता सगळ्यात जास्त टर्निंग पॉइंट मुंबईमध्ये म्हणालात तर ज्या वेळेला अतिरेकी हल्ला झाला होता, हं, तुम्ही त्याच्या नंतर आय थिंक तुमचं सुरू झालं असेल ना, त्या सगळ्याचा परिणाम, कारण मुंबईला तर सतत थ्रेट्स असतात हं. आणि जवेरी बाजार असू देत किंवा जे मेन अ, पॉइंट्स आहेत त्याला मला सगळ्यात तारीख माहीत नाही, पण एक 26 नोव्हेंबर. 26 नाही, दुसरा एक कुठला तर होता, जो खाऊगल्लीत वगैरे अटॅक झाला होता ना, हा. तो आमच्या दुकानाखालीच झालेला होता. बर. मी ते बघितलेत माणसं जळलेली, अच्छा. शांत झालेली. हम्म. आठवडाभर ते मांस इकडे-तिकडे पडलेलं गोळा करत होते. सर्व मंत्री-संत्री येऊन आठवडाभर फेऱ्या मारत होते. बघितलेलं आहे. परंतु मुंबई अशी चीज आहे ना, की काही फरक पडत नाहीये. 24 तासाच्या आत परत चालू होते. त्याला कोणी अडवू शकत नाही कारण असं आहे. आता ही सततचीच थ्रेट आहे ना, की जवेरी बाजार हा इतका मोठा एरिया आहे की हं. सतत त्याला टेररिस्ट अटॅकची आणि ह्याची त्याची हे असते. मग ह्या सगळ्याचा गर्दी खूप असते ना बिझनेसवर हो, तिथे. हां. ह्या सगळ्याचा तुमच्या बिझनेसवरती कसा परिणाम होतो? नाही त्याचा काही नाही एवढा विषय. मग ते परत हां, हां. तसंच ते चालू रेग्युलर चालू. रेग्युलर हां. चालू राहतं. सोनं-चांदीचं काय रोजचं तुम्ही तर येत नाही ना शॉपिंगला, तुम्ही सब्जी हम्म. मार्केटला आलात तसं. तुम्हाला जेव्हा गरज असेल तेव्हा तुम्हाला सोनं-चांदी मार्केटला येणं भागच आहे. नवीन घ्यायचं आहे, लग्न आहे, हे आहे, ते आहे, सणवार आहे, तुम्हाला घ्यायचं आहे, इन्व्हेस्टमेंट म्हणून घ्यायचं आहे, तर तुम्हाला मार्केटला येणं गरजेचं आहे. हम्म. तुम्हाला पैशाची गरज आहे, विकायचं आहे, रिसेल करायचं आहे, तुम्हाला मार्केटला येणं गरजेचं आहे. बरोबर. त्यामुळे ह्याचा आणि ह्याचा काही एवढा फरक नाही पडत. फरक नाही. मग कोविडच्या काळामध्ये कसं केलं? कारण त्यावेळेला तर हां, कोविडच्या लॉकडाऊन का होतं, हां, सगळंच बंद होतं आणि इसेन्शियलच घेण्यासाठी म्हणजे सोनं ही लक्झरी होती तेव्हा. हां. म्हणजे लग्न सराईत सुद्धा लोक सोनं घ्यायचं टाळत होते, कारण लग्नच 50 माणसांमध्ये झालं, हं. रजिस्टर झालं. तर ह्याच्यामध्ये मग तुमचा बिझनेस नाही त्यावेळी खूप लॉस झाला ना तसं. कारण पूर्णच बंद होतंय. पूर्णच बंद आम्हाला होतं. माणसाचे पगार द्यायची गरज होती. भाडंवाल्याने भाडं घेतलं. हम्म. त्यांनी हो. सोडलं नाही. तो लॉसच आमचा एक 2 वर्ष ते पहिले 4 वर्ष सॉरी 4 महिने बंद होते. हम्म. नेक्स्ट इयर 2 महिने बंद होते. हम्म. तरी पण आम्हाला ते भाडं वगैरे द्यावंच लागलं. द्यावंच लागलं. भाडं म्हणा, माणसाचा पगार म्हणा, जे काही गोष्टी असतात, खर्च आहे जो लाईट बिल, अमुक-तमुक, ते अंगावरती आलं मग. ते आम्ही 1 वर्ष त्याच स्ट्रगलमध्येच काढलं तसं ॲक्चुअली. बर. मग आता त्याच्यातून बाहेर पडताना म्हणजे कोविडच्या पिरियड नंतर त्या स्ट्रगल मध्ये काय काय चॅलेंजेस पैकी म्हणजे तुम्ही हे भरलेत, तुमचे खर्च झालेत, पण परत ती माणसं घेणं, कारण बरेच लोक आपापल्या गावाला निघून गेले, परत जे आले असते ना. नाही. आता माझ्याकडे स्टाफ जो आहे ना, तो यायलाच तयार नव्हता कोविड. म्हणजे जेव्हा स्टार्ट झालं, नवीन चालू, हम्म. परत मार्केट चालू व्हायला लागलं ना ओपन, तेव्हा यायलाच तयार नाही. कारण मग ते बहाणा करायचे. मग आमची आई नको म्हणते, पप्पा नको म्हणतात, घरचे हम्म. नको म्हणतात. कारण जो बरोबर. दोन परंतु शेवटी मालक मालक असतो. सेनापती होऊन पुढे लढायला गेलंच पाहिजे. बरोबर. आमचं आम्ही आलो. हम्म. माणसाच्या जेव्हा तर आम्ही चालू ठेवू शकत नाही ना. हो, बरोबर. आणि असं पण नाही की तुम्ही जावा आणि आम्ही येतो, तुम्हाला काय झालं भाऊ, असं पण नाही. आम्ही नाही. असं हात जाडण्याची माणसं नाहो. तर बरोबर. त्या काळात आम्हीच आलो फर्स्ट. 1-2 महिना झाल्यानंतर मग ते एक स्टाफ येत केलं. बरं. त्यांना ट्रे झाला की बाबा हे गेलेत करतेत. तर मग ते घरच्यांना पण परत घरचे काय बोलणार ना. बरोबर. मालक जातोय तर तुम्हाला जायला काय तुम्हाला हरकत. जायला कळतंय. मग ते एक जण आले. म्हणजे जेव्हा कोविड मध्ये तुम्ही सगळं ते बंद करून तुमच्या गावाला येऊन राहिला होता. हां, लकीली मी गेलो होतो. थोडासा प्रॉब्लेम झाला. माझी आजी वारली होती ना, त्यामुळे गेलो होतोच. हम्म. आणि थोडंसं कालवा असल्यामुळे मागला स्टाफ पण एक माणूस सोडून बाकीचा, कारण एक ना कोण ना कोण पाहिजे शॉपमध्ये ना. बरोबर. तर एक जण सोडून बाकीच्या स्टाफला मी गावी बोलवलं होतं ऑलरेडी, हम्म. की सावधानी 2-3 दिवस बंद आहे ना, थोडं बघूया. हम्म. तर सेफली ते आले होते. बरोबर. आणि परत तो 1-2 महिन्यात त्याचा पण जरा स्ट्रगल झाला. त्याला पण परत ॲडजस्टमेंट करून गावी आणला होता त्याला. बरोबर. आता मला असं विचारायचंय, की जेव्हा लोक टेस्टिंग करून घेतात किंवा मेल्टिंग टेस्टिंग करून घेतात, हं. तेव्हा त्या लोकांनी काय काळजी घेतली पाहिजे?
म्हणजे दुकानदार म्हणून किंवा ती सर्व्हिस देणारे तुम्ही म्हणून तुम्ही ती काळजी घेतच असता. पण जे लोक तुमच्याकडे येतात त्यांनी काय काळजी घेतली पाहिजे? हे कसं आहे, सोना चांदी शेवटी विश्वासाचा धंदा आहे ना. बरोबर. तर तुम्हाला ज्याच्याकडे ट्रस्ट वाटतो, भाषावरून तर तुम्ही, जसं आम्ही कस्टमरला ओळखतो, हेरतो की बाबा योग्य आहे की अलग योग्य आहे, तसं तुम्ही पण दुकानदार जो बोलण्या चालण्या तुमच्या समोर जो येतोय किंवा तुमचं कॉन्टॅक्ट ज्याच्याशी होतंय ते शब्दाच्या ओळखून तुम्ही विचार करून तुम्ही त्याच्याकडे जाऊ शकता की हा मला ट्रस्टवाला वाटतोय, तर तुम्ही त्याच्याकडे जाऊन योग्य भाषा वगैरे, जसं आता मला एक होता जस्ट डायलचा कॉल होता, तर त्यांनी 2-3 जणांनी कॉन्टॅक्ट केलं होतं. तर ते माझ्या जे रिटर्न कॉल करतो ना, तर त्यांनी मला सांगितलं की मला तुमची भाषा योग्य वाटली म्हणून मी तुमच्याकडे आलो. लेडीज होती, बरोबर. पण ते म्हणले तुमचं बरं वाटलं बोलणं मला. तर हे समाधान वाटलं पाहिजे. माणूस रफली बोलून फायदा नाही काही. ते हेच लोकांना कळत नाही. मी म्हटलो ना पहिलं पण, की बोलणं नीट पाहिजे आणि व्यवहार जे पण बोलणंच नाही, समोर आल्यानंतर व्यवहार, ते ट्रस्ट. आम्हाला काय पाहिजे, आम्हाला एक दिवसाचं काम नको आहे. बरोबर. आम्हाला ते पिढ्यानपिढ्या चालवायचं आहे. आज आम्ही जे 2011 चालू केलं, आजपर्यंत 14 वर्ष पूर्ण झालेत. अजून पण 14-15 वर्ष किंवा 20-25 वर्ष जे काही चालेल नशीब. जर आम्ही मुलाला हँडओव्हर करू शकलो हा धंदा, आमच्यासाठी बेस्टच आहे ना. हो. तर आम्हाला ते विचार करून करायचा आहे. ज्याला एका दिवसात कमवायचं आहे ते नाही झालं त्यामध्ये. आता कसं प्रत्येक ह्याचे कोर्सेस असतात, म्हणजे ज्वेलरी डिझायनिंगचे कोर्सेस असतात किंवा जे आपले सगळे खडे म्हणतो आपण, रुबी माणिक, त्याच्या टेस्टिंगचे सगळे हे असतात. तसं ह्याचे पण काही कोर्सेस असतात का? कोर्सेस म्हणतात ना, किंवा तुम्ही म्हणतात ते पण, जे तुम्ही धंदे म्हणतात त्यामध्ये पण आणि ह्यामध्ये पण हा अनुभव हाच कोर्स आहे बेस्ट. अनुभवाशिवाय नाही. पुस्तकी ज्ञान चालत नसतं. पुस्तकात फक्त सांगितलं जातं हे एवढं टाका, तेवढं टाका, व्यवस्थित मेल्ट करा, एवढं टेम्परेचर द्या. ते पण तिथे जे अनुभव असतो ना, जिथे उभा राहतो, काम करतो ना, ते बघूनच काम करा. तो जो अनुभव का होता तो पुस्तकी ज्ञानाने काम होत नाही. आणि आजपर्यंत तर काय पुस्तकी ज्ञान करून कोणी बिझनेस केलेला मी बघितलेलं नाही. यामध्ये तर बरोबर. ते स्टोनचा असू द्यात, ज्वेलरीचा असू द्यात किंवा मेल्टिंग टेस्टिंगचा असू द्यात. हे फक्त जो कमी वयात येऊन शिकेल ना तोच करू शकतो. बरोबर. कारण हात काळे होतात यामध्ये. हो. तुम्ही ग्रॅज्युएट झालेला माणूस यात येऊ शकत नाही. तिथे जर का जो शिकलाय, इनिशिएट करून फिरतोय ना, त्याला येऊन तिथे कोळसे हात काळे कर म्हटलं तर करणार नाहीये तो. आणि तो तरकी पण नाही करणार, गॅरंटी. म्हणजे मेल्टिंगचा समजा आपला चांदीचा असतो, ₹200 चार्जेस आहेत किलोचे. तर एकदा एक अशीच किती 25 किलो चांदी होती मेल्टिंगला. किती होते? ₹5,000 मजुरी होती. पण त्यामध्ये एक अर्धा किलोचा ना पीस, अँटिक पीस निघाला. तर ते आम्ही त्यांना अँटिक मध्ये सेल करून दिला ना. तर त्याचे त्यांना म्हणजे जे 30,000 यायला पाहिजे होते ते 40,000 आले. म्हणजे मेल्टिंग केलं असतं त्याची व्हॅल्यू 30,000 झाली असती. तर त्याचे 40,000 झाले त्यांना. तर म्हणजे आमचा मेल्टिंगचा खर्च निघून 5,000 एक्स्ट्रा प्रॉफिट मध्ये झालं ना. म्हणजे 10,000 त्यांचा बेनिफिट झाला. म्हणजे जो आमचा खर्च होता तो पण क्लिअर झाला. म्हणजे तर असं जर का त्यांचा आपण फायदा करून दिला, तर ते परत आपल्याला सोडून दुसरीकडे जायचा विषय कुठे येतो. तर समजा चुकून आमच्या तिथं आलं ना, आम्ही ऍक्च्युली जे लोकल आणतात ना, ते अँटिकच सोडा, म्हणजे स्टीलचे, पितळेचे, कशाचे पण आणतात. आम्ही ते छाटून देतो त्यांना, की हे पितळेच्या तांब्यात मिक्स करू नका. कारण त्याचे पर्सेंटेज घटणार. आणि एखादी अँटिक जरी आलं त्याची व्हॅल्यू जास्त येणार असेल, तर ते आम्ही तिकडेच त्यांना सेल करून देतो, की जास्त पैसे येतात प्रॉफिट. कारण आमचे मेल्टिंग करून आम्हाला 1 किलो जर मेल्ट केला तर ₹200 मिळणार. पण तुमचा जर का 2,000 फायदा जरी होत असेल ना, आम्ही तुमच्या फायद्यात बघतो कस्टमरचे. मी आता माझ्या हे 200 साठी मी दुसऱ्याचं 2,000 नुकसान नाही करू शकत. तुम्ही आज मंगळसूत्र तुम्ही 24 कॅरेट, आता 916चं म्हणताय ना, तर 916चं तुमचं तुम्ही वापरा, छोटंसं जे असतं मिनी मंगळसूत्र, 1 ते 2 वर्ष तुम्हाला ते बदलावंच लागतं. कारण ते झिजून तुटतं कुठं ना कुठं. तुम्हाला ते वर्षाला बदलावंच लागणार. कारण बारीक तार असतात. सोनं हे मुलायम असतं आणि ते झीज होते त्याची खूप. तुम्ही अंगठ्या चेक करा तुमच्या, आज 10-20 वर्ष घालत असाल तर पहिल्या कशा घेतल्या होत्या, झिजलेल्या असतात पूर्ण. बरोबर. तर आता अंगठ्या एवढ्या जाड असतात. तुम्ही ते मंगळसूत्रात एवढ्या बारीक केसासारख्या किंवा थोड्याशा जाड केसासारख्या तेवढ्या जर का ते तार वापरले तर झिजून तुटणारच आहे. होऊ शकतं घुमू पण शकतं. पण समजा तुटलं तर तुम्हाला ते नवीनच बनवायचं आहे ना. 916चं म्हणजे आहे ना फॅड, आहे योग्य नाही म्हणत नाही, पण 23 कॅरेट वगैरे तर शक्यच नाही आजच्या तारखेला. तुम्ही बांगड्या बनवून बघा 23 कॅरेटच्या. नाही होत हे जे आहे ना, आता तुम्ही आता असा हात ठेवला तर अशी चेपणार, खालून सप्पई होणार. तुम्ही परत असा ठेवला की अशी होणार, म्हणजे तिला काय आकारच राहणार नाही. बरोबर.
कारण तेच मला सोनं चांदी विचारायचं होतं सॉफ्ट कारण आहे. येत नाही आता ते अजिबात. सोनं चांदी तुम्ही लगडी जर घेतली ना एवढी मोठी, हम्म. तुम्ही हातानं सहज असं वाकू शकता. एवढी जाड, तुम्ही बांगड्यात एवढ्या जाड घालत नाही. बरोबर. तर ते तुम्हाला बनवू काय, तुम्ही वापरणं पण शक्य नाही. तुम्ही बरोबर. स्वतः म्हणताल की आम्ही म्हणतो नको मला 80चे 84चे बनवून द्या, कारण टिकतात ते. हम्म. आता हे डायमंड बसवलेत, ह्याला जर का मी 916 चे तुम्ही डायमंड बसवूच कोणी शकत नाही. कारण सॉफ्ट असलेले छोटे छोटे कण असतात ना, हम्म. तर याच्यामध्ये कसा विषय आहे की हे हल्लं व्हायचं किंवा डायमंड पडणार. तुम्हाला ते सोन्यापेक्षा महाग डायमंड आहे. बरोबर. तर ह्याला टिकवायसाठी तुमचे ते डायमंडचे कुठले पण बघा, मिनिमम 18 कॅरेटच्या आतलेच 18 बनतात. कॅरेटच्या आतले असतात. कारण तरच ते तुमचे डायमंड टिकणार आहेत, नाहीतर टिकूच शकत नाही. तुम्ही म्हणाल मला 916 बनवून दे डायमंड मध्ये, तर ते तुमची चूक आहे. बनवणारा बनवून देईल, त्याला काय त्याची मजुरी घ्यायची आहे. बरोबर. परत पडला खडा तर तुमची आहे ना. आज हे आमचा ह्या खडा आहे, कुठला ह्याला ओपल आहे. हम्म. ह्याला किती याच्यावर बसवले बघा, 4 कोण्यात लावलेत फक्त. हम्म. हे जर का सॉफ्ट असेल, सहज नुसतं असं जर केलं तर हम्म. निघणार. एक साइड जर निघला तर खडा निघून खडा पडणार कुठे निघून तर. पडणार. तुम्ही सहज असं कपडा मग ते जे घालणार. प्लॅटिनम हा धातू येतो हम्म. त्याचं कसं हे असतं, कारण तो तर सोन्यापेक्षा पण महाग आहे. नाही सोन्यापेक्षा महाग. प्लॅटिनम नाही, कारण व्हाईट गोल्डची किंमत वेगळी एक टाइम येते. होता हा. व्हाईट गोल्ड ऍक्च्युली अलग धातू नाहीये. हा. व्हाईट गोल्ड त्यामध्ये जे मेटल मिक्स केलं जातं त्यामुळे त्याला कलर व्हाईट येतो. व्हाईट गोल्ड कुठला अलग धातू नाहीये. ते रिफाईन तुम्ही केलं तर ते येलोच येणार. बर. आम्ही केलेलं व्हाईट गोल्ड तुम्ही रिफाईन केलं ना, परत ते येलोच होणार. हम्म. त्यात ते अलॉय आलेत आजकाल. पहिले कसं होतं, फक्त तांबा आणि चांदी मिक्स केलं जायचं सोन्यामध्ये. हम्म. 90चं करायचंय ना, तर 7 ग्राम तांब 3 ग्राम चांदी हे मिसळून धातू ते कॉम्बिनेशन बनवलं जायचं. आता अलग अलग 50 प्रकारचे अलॉय आले आहेत. अलग अलग कलरनुसार तुम्हाला कलर टिकवायचा. तुम्ही 70ची जरी अंगठी घेतली तरी त्याचा कलर चमकणार, चकाकी राहणार, असं आहे. तर ते व्हाईट गोल्डचा विषय अलग नाहीये. आणि प्लॅटिनमचं सर्व जागेला काम होत नाही. आमच्या भट्टीवर सुद्धा प्लॅटिनम मेल्ट होत नाहीये. बर. त्याचं टेम्परेचर अलग लागतं, त्याचे मग कारागीर हे ते अलग लागतात. तुम्हाला जसं ते प्लॅटिनम मग ते डायमंड सारखं सीन आहे. तसं डायमंड मध्ये तुम्हाला लोकांना म्हणजे आम्हालाच कळत नाही. डायमंडचं काय व्हॅल्यू कळत नाही ना. सोन्याची कशी आज तुम्ही म्हणू शकता माझं एवढं वजन आहे, एवढं रिपोर्ट आहे, म्हणजे एवढे पर्सेंटेज झाले, म्हणजे 100ला 80% आहे. त्याचे 80% 80 ग्रामचे पैसे मला द्या. आज 79 200 300 जे काय भाव 200 300 कमी देतील, 79चा भाव देणं भाग आहे ना. बरोबर. बरोबर. तर ते तुम्ही मागू शकता. तुम्ही डायमंड आज घ्या, 2 दिवसांनी विकायला जावा, त्याला विकायला जावा, तरी तो घेणार नाही. पण ते कार्ड देतात ना एक डायमंडच्या ह्याच्या बरोबर की ते कार्ड देतात, कशाचे देतात? हा डायमंड आहे, हम्म. हा असा आहे तसा आहे, याचा एवढा शेप, असा शेप आहे तसा शेप आहे, याचं एवढं वजन आहे. व्हॅल्यू कोण देत? मग डायमंडला रिसेल व्हॅल्यू येत नाही. नाही. मग तो पण ह्याच्यासारखंच काढून मग हे करतात. नाही, ते डायमंड जर का तुम्ही घेता ना, डायमंड हे वगैरे कसं असतं, स्टोनचं कुठलाही स्टोन असेल ना, ऍक्च्युअली ती काय तुम्ही इन्व्हेस्टमेंट साठी घेतलेली नसते. बरोबर. ज्योतिषीने सांगितलं, ह्याने त्याने सांगितलं, तुम्हाला त्याचा रिझल्ट हवा असतो म्हणून तुम्ही ते घेता, तर ते ठीक आहे. तुम्ही इन्व्हेस्टमेंट साठी कोणी डायमंड घेत नाही आजच्या तारखेला किंवा काय. बर. आणि तुम्ही तसं घ्यायला गेला तर तुम्हाला ते मिळणार नाही, ते रिझल्टच मिळणार, कारण त्याची व्हॅल्यूच तुम्हाला कळणार नाही. आज तर तुम्ही 1 लाखाला घेतला, आज मी 4 वर्षांनी सोडा, उद्या विकून जावा तुम्ही 1 लाखाला. बर. नाही विकू शकत, तो सुद्धा घेणार नाही, म्हणजे विकला संपला विषय. असा विषय. स्टोनचा कोणी रिटर्न घेत नाही, कुठलेच स्टोन्स नाही. कोणी घेत नाही. तुम्ही आज विकला नाही, मला सांगितलं चुकून मला ज्योतिषाने दुसरा सांगितलं हे का वापरू नका म्हटलंय, तर तो नाही घेणार. त्यांनी सांगितलं रुबी आणि पुखराज घाला. आणि दुसऱ्या दिवशी मी कुंडली कन्सल्टन्सी बोलणं केलं, त्यांनी सांगितलं मला ओपल घाला, डायमंड किंवा ओपल घाला, रुबी तर घालू नका, कारण आज शनी साडीचं ते चालू आहे. शायद तसं असेल, मला वाटतं शनी साडीचं, कारण रुबी सूर्याचा खडा आहे, शनी साडी सूर्याचं ते जमत नसतं ना, तर ते घालू नका म्हणून सांगितलं होतं. मग शायद माझा तो मी तर घेतलाय, तो रिटर्न थोडीच घेणार आहे. बरोबर. 1,00,000-1.5 लाखाला ते 2 स्टोन घेतले मी, पुखराज आणि रुबी. तो रिटर्न घेऊ शकत नाही, कारण त्याने कमवलेला आहे, तो का रिटर्न घेऊन तो लॉस रिटर्न करेल. बरोबर. समजा आपण 1.5 लाखाला घेतला, आपल्याला वाटलं मी 50ला जरी तो घे म्हटला तरी शायद तो घेणार नाही. 1 लाख नुकसान करून दे म्हटलं ना, तरी तो घेणार नाही, कारण होऊ शकते ते 10-20च असेल.
तो जास्त का नुकसान करेल बरोबर. त्याची व्हॅल्यू आपल्याला माहित नाहीये. फक्त हे घालायचं समाधानासाठी, रिझल्ट आहे हे आहे ते विश्वास असेल तरचा विषय. आता कारण डायमंडच्या दागिन्यांची तर किती हे होतं की एकमेकांना गिफ्ट द्या. तुम्ही चेक करा, ज्वेलर्स जे आहेत मोठे मोठे, जे पण मोठे आहेत, ज्याचे ऍडव्हर्टाईज वगैरे येतात, ते फक्त आणि फक्त स्टोनचीच ऍडव्हर्टाईज करतात, स्टोनचे ज्वेलरीचेच. आणि लेडीज लोकांना, तुम्हा लोकांना फक्त तेच पाहिजे असतं, जे पोस्टरवर आहे, जे जे ऍक्ट्रेसने घातलेलं आहे, मला तशीच पाहिजे डिझाईन. पण त्यामध्ये खूप लॉस आहे. आम्ही पण आमच्याकडे कस्टमर येतात ना, आम्ही तेच सांगतो. पण काही लोक असे आहेत ना, येऊ दे काय व्हायचं, आता ज्यांना फरक पडत नाही त्यांना ठीक आहे, त्यांची ठीक इच्छा. आहे, राईट. पण ज्यांनी इन्व्हेस्टमेंट म्हणून केलंय ना, त्यांनी तर मी म्हणतो स्टोनचे घेऊ नये. बरोबर. कारण जेवढे स्टोनचा माल येणार तेवढा माल हलका येणार. बरोबर. कारण स्टोनच टिकणार नाही, तर हलका येणार. त्यासाठी आम्ही तर सांगत असतो. आणि प्लस कसं, घेते वेळी पण ना, एकतर पर्सेंटेज हलकी झाली, परत ते स्टोन ते काही मायनस करून दिलेले नसतात, वजनामध्ये असतात इन्क्लूड. आणि आणि मेल्टिंग करून विकताना घेताना ते मायनस मायनस होणार, मध्ये जातात. 0 होणार. म्हणजे तुमचे 50% सुद्धा पैसे, आम्ही तर नोटीस केले, 30%च माल हातात येतो परत. बापरे. जास्त स्टोन्स जास्त मेल्ट स्टोन करतात. असेल, कुंदन आहे, स्टोन आहे, तर आणि प्लस तुम्ही जे ते एक्स्ट्रा स्टोनचे ज्वेलरी म्हणून त्याचे तुम्ही चार्जेस जास्त दिलेले असतात. मेकिंग चार्जेस मेकिंग पण चार्जेस जास्त. खूप जास्त दिलेले असतात. मेकिंग चार्जेस पकडा, पर्सेंटेज पकडा, आणि ते स्टोन निघाले पकडा. तुम्हाला कधी कधी आम्ही नोटीस केले 30% हातात येतात. जर 100 ग्राम सोने घेतले तुम्ही, 100 ग्रामचे पैसे दिलेत, विकते वेळी 30 ग्रामचेच पैसे येतात, किंवा जास्तीत जास्त 50% येते, त्याच्यावरती येत नाही. म्हणून आम्ही म्हणतो प्लेन ज्वेलरी घ्या, होता होईल तेवढी प्लेन ज्वेलरी घ्या. आता बँगल्स अँटिक वगैरे ज्वेलरीची पण बरीच फॅशन आहे. अँटिक ज्वेलरी म्हणजे तसे खूप मोठे मोठे किंवा टेम्पल ज्वेलरी हो असं म्हणतो. हो. कारण ते पण ते आकार हे करण्यासाठी त्याचं पण ते काही 22 कॅरेट मध्ये होत असेल असं वाटत नाही. का ती 22 कॅरेट मध्ये होती आणि त्याचं मेल्टिंग केल्यावरती अँटिक आता जास्त. म्हणजे चांदी आणि सोनं दोन्ही मध्ये अलग अलग येतं. नवीन हे अँटिक बनवलं जातं, अँटिक असतं नाही, ते फक्त अँटिक डिझाईन असतं. डिझाईन असतं तेच. मग त्याचे खूप तुम्ही हो म्हणून चार्जेस देता. हा. आज ते सोडा, अजून इटालियन वगैरे चेन्स येतात चांदीच्या तिकडे मार्केटला. आज मार्केटचा रेट आहे 92. ते घेणार जाणार तुम्ही 2 लाखाचा रेट नाही घेणार आहे. आणि तुम्ही काय इटालियनला परत विकायला जाणार आहे का? तुम्ही विकणार इथंच इंडियातच आहे, त्यावेळी तुमची ती 92चा दर येतोय. पर्सेंटेज देतात गॅरंटी, 92 to 50 चांदी असते गॅरंटी. परंतु व्हॅल्यू तुम्ही जास्त दिली ना, पहिलेच तुम्ही 2 लाखांनी घेतली, खरेदी केली, आणि विकत्या वेळी तुम्हाला 92चा भाव येणार. माझा तो पुढचा लॉस आहे. मी ऍक्च्युअली हेच विचारणार होते की बाहेर जाता ते असं तुम्हाला जर म्हणतात टेस्ट दुबई. करायची आहे, मला इटालियन पाहिजे, मला हीच डिझाईन पाहिजे, माझी परिस्थिती आहे, तर तुम्ही काही करू शकता. इव्हन इन्व्हेस्टमेंट करत असाल तर ते असल्या गोष्टी न केलेल्या चांगल्या. नाही, आता दुबईमध्ये सोन्याचं खूप आहे म्हणतात, किंवा दुबईतलं सोनं समजा आपल्याकडे आलं किंवा बाहेरच्या देशांमधून, अमेरिका, दुबई कुठलंही ते आलं, तर ते इथे घेतात का आपल्याकडे? काही घेतात, पण ते चुकीच आहे ऍक्च्युली. ते लाईन वेगळी आहे. काही लोक करतात, 100% करतात. आपल्या देशात होत नाही कुठली गोष्ट, जे नको म्हणाल तेच करतात. जे ते नको म्हणेल सांगा तिथेच ते करणार. बरोबर. तसातला हे विषय आहे. ह्या गोष्टी खूप चालतात आणि पकडतात, DRI वगैरे पकडतात. नाही नाही, म्हणजे विकत घेतलंय, पण माझ्याकडे बिल चुकीचं आहे पण ना, आहे. ते टॅक्स वगैरे भरून आले नाही ना आपल्या इंडियामध्ये. नाही नाही, मी बिल भरलेलं आहे. समजा मी दुबईमध्ये सोनं घेतलंय, मी त्याचं बिल भरलेलं आहे त्यांच्याकडे, आणि मी घेऊन आली, पण आता मला त्याचं डिझाईन नाही आवडले, मला ते बदलून द्यायचं किंवा ते सोनं मोडीत घालून घेणार दुसरं ना, द्यायचं. सोनं सोनं मेटलच आहे ना शेवटी, ते घेतात. 100%. अच्छा, म्हणजे कारण बरेच ठिकाणी मी असं ऐकलं होतं की बाहेरच्या ह्याच्यातनं ते सोनं असतं नसतं माहित नाही, आम्ही घेत नाही. नाही, तसं कसं, जे घेणार तो टेस्ट करूनच घेणार आहे ना. असं थोडीच आहे की तुम्ही सांगितलं माझं सोनं आहे घ्या, माझं बिल आहे घ्या. जो घेणार तो काही डोळे दाखवून घेत नाही, तो चेक करणार आहे. तुम्ही कितीच 23 कॅरेट आणा, 24 कॅरेट आणा, नाही अजून काय 25 कॅरेट मारून आणा, जो घेणार आहे तो चेक करूनच घेणार आहे की तो आहे की नाही, सोनं आहे की नाही, काय पर्सेंटेज आहे, त्यानंतर तो घेणार आहे. बरोबर, म्हणजे पण तसं घेतलं जातं बाहेरच्या देशातलं सोनं, म्हणजे ज्याला बिल आहेत ते. हा, आराम, त्याला काही चुकीचं नाहीये ना त्यामध्ये, त्यामध्ये काही चुकीचं नाही. पण जे बिला व्यतिरिक्त जे सोनं येते ते घेते ते चुकीचं आहे. आपलं स्मगलिंग टाईपच काम आहे. स्मगलिंग टाईपच 100%. अशी केस कधी तुमच्याकडे कधी आलेली आहे का, की म्हणजे असं झालंय बाबा की आलंय सोनं आणि तुम्ही ते घेतलेलं नाहीयेत किंवा नाही, आम्ही नाही करत नाही काम ते. आमच्याकडे येतं ना, मोठे मोठे काम येतात, ते 2-2, 3-3 किलो वाले लेडीज लोक येतात ना, फॅमिली घेऊन येतात ना तिकडून, आम्ही राम राम करतो, मला नको आहे काम तुमचं. कारण
तुम्ही मजुरी किती देणार आहे आम्हाला? 2,000, 4,000, 5,000. हम्म. आज 2 किलो समजा आम्हाला 4,000 मजुरी द्यायचं. पण 2 किलोचे आज पैसे किती झाले? 1.5 करोड झाले. हम्म. 1.5-2 करोड झाले. तर केस आली तर आम्ही तेवढं भरायचे का? बरोबर. हे पोलीस आपले पाहुणे सोडत नाहीत कुणाला. तर आम्ही ते रिस्क का घेऊ? 4,000 घेऊ. मी म्हणतो 1,00,000 जरी घेऊन तरी का घेऊ? बरोबर. आणि 1,00,000 तर कोणी देत नसतं. तर त्यामुळे आम्ही ते रामराव, कारण आपलं काम मजुरीच आहे. हम्म. तर आपल्याला ते व्हॅल्यू माहिती आहे, त्याची व्हॅल्यू काय आहे. आणि तुम्ही जर रिस्की काम असेल आम्ही का करू? आम्ही ते सरळ नाही म्हणून सांगतो. तुम्ही कुठेही करा, बिंदास करा. पण असे आपल्या बरेच डोक्यात असतील जवेरी बाजारमध्ये करणारे. आहेत ना. त्यांची इच्छा. ते घेतील, कमवतील, भरतील आपल्याला. आणि जे बाहेरचं आता तुम्ही जसं सांगितलं की आपल्याकडे किती कॅरेट मध्ये दागिने होतात, तसं बाहेरचं जे सोनं येतं त्याच्यामध्ये ते किती शुद्ध असतं? ते पण त्यांच्यावर डिपेंड आहे. ते म्हणजे आणणारे फाईनच आणतात होता होईल हम्म. तेवढं. जे स्मगलिंगसाठी जे आणलं जातं ना, ते होता तेवढं फाईनच आणलं जातं. 99%. हम्म. ज्वेलरी असेल तर आय थिंक 84चं असते शायद. मला एवढं माहित नाही, कारण मी ते केलंच नाही, तर मला काय माहित. अच्छा. आणि आता तुम्ही जे म्हणालात की प्लॅटिनम साठी वितळवण्यासाठी खूप वेगळं टेम्परेचर लागतं. हा, मग ते अलग साधारण मशीन. सोनं किती ह्याच्यामध्ये वितळवतात? किती तसं टेम्परेचरला? आमचा असा माहित नाही, पण आम्ही चांदी सोनं म्हणतात 1,000-1,200 टेम्परेचरला मेल्टिंग होतं. बरं. आजपर्यंत आम्ही कधी चेक केलेलं नाहीये. म्हणतात तेच आम्ही आपलं छप्प. अच्छा, मग आता जे कारण नवीन. आपल्या ते भट्टीला ते नसतं ना टेम्परेचर हा. मापायचं. आणि कसं असतं टेम्परेचर, समजा 1,000 म्हटलं जातं, समजा तुमच्या पुस्तकी ज्ञानानुसार तुम्ही 1,000 म्हणू शकता. पण तो मेल्टिंगला कसं असतं, तुमची प्युअर चांदी असेल तर 1,000ला मेल्ट होणार. त्यामध्ये धातू असतील, तांबा असेल, जस्ता असेल, केडियम असेल, तर ते सॉफ्ट धातू झाले ना. तर केडियम असेल समजा 40% ने 60%च चांदी आहे, 40%, तर ते तुमचे 200-400 टेम्परेचरला पण मेल्ट होणार. बर. कारण ते केडियम वगैरे कमी ह्याच्यात मेल्ट होतं ना. असा विषय. त्यामुळे ते मी काय म्हणतो, पुस्तकीनुसार ते चालत नाही. ते तुमच्या अनुभव नसेल, हा बाबा मेल्ट व्हायला लागले बस. कारण तुम्ही केडियम जर धातू असेल ना, तर मेल्ट करताना काळजीपूर्वक करावं लागतं. कारण केडियम एक तर लगेच मेल्ट होतो आणि परत तो उडतो धाग्यानुसार. एक वजन लॉस होतं, तर कस्टमरला उत्तर द्यायचं असतं की वजन कुठे गेला झाला एवढं. बरोबर. आणि वजनापेक्षा पण सोडा, तो केडियमचा धूर असा आहे, जसं आपले सिगरेट पितो म्हणतात ना, तसं तो केडियमचा जो काम करताना जास्त हे झाला, आपल्याला लागला, तर माणूस मरूही शकतो. बर. कारण ते लंग्स पॅक होतात. कारण ते असे उडताना तुम्हाला सरळ दिसणार धागे धागे. जसं धूर दिसतो ना, तसं त्याचे धागे धागे टाईप, कापूस टाईप ते दिसतं पिवळं. आणि ते जर का आपण श्वास घेतोय तर 19-20 जाणारच. ते जिथे जाऊन पॅक झाला ना, तर आउट होऊ शकतो. मला झालेत केसेस असे. त्यामुळे ते टेम्परेचर जसं तुम्ही एवढे 1,000च पाहिजे आणि 1,200 देणार, म्हणजे ते मशीन आलेत ना आता आजकाल, की मशीन मध्ये टाका, 1,000 लावून ठेवा, 1,000 झाल्यावर बाहेर काढा, तर ते तसं शक्य होत नाही तसं. बर. म्हणजे ते मशीन चालवण्यासाठी सुद्धा ते स्किल आणि ज्ञान गरजेचं. हा, बिलकुल. असं गेलं आणि कुणी कुणी लावलं लावलं तर असं त्याचं नाही नाही होऊ होत, शकत. नाही होत. अनुभव हा पाहिजे मिनिमम 2. हे धंद्यामध्ये तुम्हाला सांगितलं ना, हे जे मी म्हटलं मगाशी, की लोक कुणाकडे बघून जावं. काही लोक काय घेतात, येतात नवीन नवीन, ह्याला कॉन्फिडन्स येतो, 6 महिने काम शिकत नाही, तर त्यांना आपलं दुकान लावतं. परिस्थिती असेल ना, हे खर्च काही जास्त नाहीये. नॉर्मल मशीन वगैरे लावली तर जास्त येतो, पण नॉर्मल दुकान लावायला 1-2-3 लाखात दुकान लागू शकतं. त्यांना तेवढे पैसे असले ना, तर 6 महिन्यात पण दुकान शिकत नाहीत आणि ते करतात, कारण ह्यांना अनुभव नसतो, फक्त मेंटेन करायचं माहिती असतं. पण जो अनुभव शिकून जो करतो ना, तो जास्त चालवू शकतो. ह्यांना काय ह्याचा काय, कारण काम येणं महत्वाचं नाही, काम चुकल्यावर कसं नीट करायचं हे येणं महत्वाचं. बरोबर. ते हे लोकांना जमत नाही. नवीन जे पटपट करतात ना, त्यांचा विषय. आता तुम्ही म्हणालात की हे भट्टी आणि ह्याचं काम म्हणजे डायरेक्ट आगीशी खेळ आहे तुमचा. हो. तर मग कशा पद्धतीची सेफ्टी तुम्ही तिथे हे करता, वर्कर्स आम्ही ते साठी किंवा तुमच्यासाठी? फायरच्या ह्याच्यासाठी ना आम्ही हँड ग्लोव्ज वगैरे वापरतो. म्हणजे मूस उचलताना हँड ग्लोव्ज वगैरे वापरतो, किंवा पायामध्ये चप्पल वगैरे घातलेली असते. आणि काळजी अशी असते की ते म्हणजे ते ज्यामध्ये आपण मेल्ट करून ढालणार आहे तो पाटलामध्ये, तो पण थोडासा टेम्परेचर करून घ्यावा लागतो, थोडा गरम करून घ्यावा लागतो. थंड मध्ये नाही होतो शकत एकदम. बर. तुम्ही जर गरम आहे तो आणि परत तो थंड आहे एकदम म्हटला, तर तो ब्लास्ट होणार. बर. त्यासाठी त्याला पण थोडंसं नॉर्मली 50-100चं टेम्परेचर करून गरम करावं लागतं. म्हणजे गरमला गरम, आणि त्यामध्ये तेल टाकलं जातं थोडंसं चिटकू नये म्हणून, तर ते बसतं बरोबर.
थंडमध्ये नाही होत शकत, किंवा काम करताना कुठे आपला पसीना सुद्धा एक थेंब पडून ते चालत नाही. ते जो ज्या साच्यामध्ये हा. घालणार आहे, बर. काम करताना गरमीमध्ये पसीना तर येणार. हो. तो एक थेंब सुद्धा त्यामध्ये पडलेला चालत नाही. त्यासाठी ते वेळेवर पुसणे वगैरे, किंवा घाम पडू नये असा लांब ठेवायचा तो पाटला. बर. त्या सर्व गोष्टीची काळजी घ्यावी लागते. पाणी किंवा दुसरं काम करताना कुठले पाणी घेऊन जाऊ नये, काळजी घ्यावी लागते. बर. कारण मग त्या ह्यांच्या म्हणजे तुमचं सगळं या सगळं इन्शुरन्स वगैरे असतो या सगळ्याचा? पण मी माझ्या स्टाफचा पूर्ण ऍक्सिडेंट इन्शुरन्स केलेला आहे, आणि हेल्थ इन्शुरन्स सुद्धा मी केलेला आहे स्वतः बर. माझ्यातर्फे. अच्छा. तो त्यांच्या पगाराशी त्यांचा काही संबंध नाही. बर. कारण हे डायरेक्ट ह्याच्याशी, कारण सगळीकडे जेव्हा असं सेफ्टीचं काम येतं तेव्हा इन्शुरन्स वाले पण हे करतात ना, की तुम्ही स्वतःच त्याच्यात उडी मारताय, मग आम्ही इन्शुरन्स का हा, देऊ, बरोबर. असं पण हा. असतं ना. पण आम्ही सांगून, जे आम्ही हे काम करतोय हम्म. हे सांगून इन्शुरन्स काढलेले आहेत. बर. हा, त्यामुळे ते त्यांचं आम्ही आता बिझनेस वगैरे शिकतोय म्हणून आता 4 वर्ष झालं आम्ही ते थोडं ज्या गोष्टी आम्हाला जे करता येतात ते करतो. आणि काही एवढं कॉस्टली नसतं, पण माणसं दुसऱ्यासाठी खर्चायला तयार नसतात. बरोबर. मालकांचं तेच होतंय ना विषय, की माणसं आमच्या धंद्यामध्ये पण कसं असतंय माणसांचं माहितीये का, माणसं टिकवूनच घेत नाहीत. मालकांची सुद्धा चुकी आहे. एखाद्याला टेकवायचा तर कमी किमतीतच टिकवायचा, वर्षानुवर्ष काम करतोय तोच पगार. तसं बरोबर. आमचं नाही. आमची वार्षिक वाढ ही ठरलेली आहे. 31 डिसेंबर झाला की 1 जानेवारी पासून तुम्ही हिसाब मागा न मागा, वार्षिक हिसाब असतो, पण मागा न मागा वार्षिक एवढी वाढ ठरलेली. ही वाढ होणारच बरोबर. जोपर्यंत माणूस आहे आपल्याकडे तोपर्यंत. आणि प्लस हे जे खर्च, बाकीचा खर्च, खायचा प्यायचा राहण्याचा आपलाच असतो. आणि प्लस हेल्थ इन्शुरन्स, मी माझ्या जवळच्या माणसांना सांगतो ना, इन्शुरन्स काढा, हेल्थ इन्शुरन्स महत्वाचा आहे. हो. हे लोक काय काढतात माहितीये का, मला 20 वर्षानंतर एवढे मिळाले पाहिजे. त्याच्यापेक्षा तुम्हाला हेल्थ इन्शुरन्स, तुम्ही जगला तर तुम्ही ते 20 वर्षांनी घेचाल ना. बरोबर. जवळच्या लोकांना जरी मी सांगितलं ना, ते ऐकत नाही. ते माझं काय ना, मी काय पॉलिसी काढणार नाही, पण पुस्तकी अभ्यासानुसार आपल्याला माहित झाले बरोबर. की काय जरुरी आहे. आजच्या तारखेला हेल्थ इन्शुरन्स फर्स्ट, ऍक्सिडेंटल इन्शुरन्स, टर्म इन्शुरन्स हे मी काढले स्वतःचे, आणि कॅन्सर कव्हर हे पाहिजेतच. तुम्ही बाकीचे 20 वर्षांना 30 वर्षांना मला एवढे भेटतील तेवढे भेटतील, काढा ना काढा, ते गरजेचं नाही, हे गरजेचं आहे आजच्या वेळेला. आज वाहनाची तुमची, पहिली लोक एवढी फिरत नव्हती. आज तुम्ही एक दिवस गाडी विना फिरला नाही असं होऊ शकत नाही. गाडीनं आज कुठेही काही होऊ शकतं. आज आम्ही बघतो कुठेही एक जणाचं लगेच नवीन 20-30 वर्ष मुलांचं पोस्टर लावलेले असतात, भावपूर्ण श्रद्धांजली. पोस्टरवरती खर्च करताय तर इथे खरं ना, बरोबर. किती ऍक्सिडेंट इन्शुरन्स आला असता, कमी पैसे निघतो. बरोबर. तुम्ही जरा चौकशी करा, खूप कमी पैसे निघतो. ते काढत नाहीत लोक. तुमची फॅमिली सेफ आहे ना, का आमची होणार आहे, किंवा सॉरी काय त्या पॉलिसीवाल्याची होणार आहे. हे लोक, आम्ही माझ्या जवळच्या लोकांना सांगितले, ते काय त्यांना इंटरेस्टच नसतो. आणि फुकटचं ज्ञान आपण देतो ना, आम्ही तर काय देतो, मी थोडीच गावाला सांगत फिरतो. मी माझ्या जवळच्या लोकांना सांगायला जातोय तर त्यांना ऐकायचं इंटरेस्ट नाही ना. आपलं काम आहे सांगणे, उद्या म्हणाय नको की मला सांगितलं. बरोबर. तू ऐक ना, ऐक तू तुझं, ज्यावेळी भोगशील त्यावेळी तर आठवशील की बाबा माणसानं सांगितलं होतं. चुकी तुझी, माझा काय फायदा त्यामध्ये. मी माझं आता सध्याच कंडिशन असं आहे, मी माझं स्वतःच, माझ्या आई वडिलांचं झालं, माझी फॅमिली झालं, माझ्या भावाचं ऍक्सिडेंट इन्शुरन्स, सॉरी हेल्थ इन्शुरन्स, प्लस माझ्या स्टाफचा, प्लस माझ्या दाजींचा, म्हणजे त्यांना पण काढायला लावलाय, आणि प्लस मेहुण्याचं ह्या सगळ्यांना काढायला सांगितलेलं. जेणेकरून काय, आजकाल हॉस्पिटल की 1,00,000-2 लाख तर मिनिमम 10 लाख 20 लाख पण होऊ शकतं. एक तर तुम्हाला समजा मला किंवा माझ्या कोणा जवळच्या नातूला आला खर्च, तर तुम्हाला दुसऱ्याकडे जायची गरज नाहीये की पाहुणं द्या एवढं लागते द्यायला. हात पसरायचीच वेळ आहे ना त्या काळात. आणि सगळ्यात मिसिंग कसं असतं, आम्ही सांगलीच आहे ना, आम्हाला माहिती आहे, आम्ही असं इमर्जन्सी काय झालं, ऍक्सिडेंटली झाला, अटॅक आला, काय झालं, आम्हाला पहिल्यांदा गाडीने पळवत न्यायला लागतं सांगलीला, त्याला बेडला टाकायचा आणि परत पैसे जुळणीला परत माघारी यायचं. त्यापेक्षा जर हेल्थ इन्शुरन्स काढले ना, कार्ड द्या ना, संपला विषय. तुम्ही, आणि बेस्ट ऑप्शन, तुम्ही पैसे नसतील ना तुम्ही मग डॉक्टर पण चॉईस करता. बरोबर. की मला ह्याच्याकडे नेऊ की त्याच्याकडे जीव, ह्याच्याकडे पैसे कमी. अरे पण जीवापेक्षा पैशाचं बघायचंय का? इन्शुरन्स असं तुम्ही बेस्ट ऑफ करणार ना. आणि आपल्याला माणूस ठीक होणं महत्वाचं आहे. बरोबर.
मग असा जसा आपण हेल्थ इन्शुरन्स काढतो तसा बिझनेसचा पण काढता येतो का? बिझनेसचं असं म्हणजे तुमचं सामान वगैरे असेल जास्त व्हॅल्युएबल तर तुम्ही काढतात ना. नाही आता हा तुमचा कसा टेस्टिंग आणि मेल्टिंगचं हे हा आहे, त्याचा तुम्ही नाही. मशिनरी घेतलेली हा आहे. मशीन आहे, मशीनचा आहे ना इन्शुरन्स. अच्छा. मशीनचा इन्शुरन्स असतो की काय झाली गडबड बिघाड झाला त्याचा इन्शुरन्स असतो. अच्छा. आता हे ज्वेलरीचा असतो की ते सेल चोरी झाली किंवा हम्म. आग लागली वगैरे तर त्याचा पण असतो. आता कसं की जसं तुमच्याकडे आपल्याला कस्टमर एक आपल्याकडे रिपिटेटिव्ह यावा असं वाटतं, म्हणजे आपली हम्म, सर्व्हिस त्याला आवडली. हम्म, तसंच आपला स्टाफ रिटेन करणं, आता तुम्ही हम्म, मगाशी जसं हम्म, म्हणालात की आता जे नवीन नवीन येतात ह्या बिझनेसमध्ये ते लोक फारसं ज्ञान नसताना येतात आणि मग स्टाफला वगैरे हे करतात. मग हे हम्म. रिटेन्शनचं काम म्हणजे तुम्ही जेव्हापासून सुरुवात केली तेच तुमचे लोक. माझा स्टाफ जवळजवळ 5-7 वर्ष झालं. माझा एकच स्टाफ 1 महिन्यापासून बदलणारे स्टाफ बघितलेत. 1 वर्ष तर खूप झाले. 6 महिने, 2 महिने, 1 महिना. कारण आल्यानंतर ते कशी भाषा, हम्म. शिवी गाळ, अमुक तमुक बघतात. टाटा बाय बाय करून जातात. माझा आज 7 वर्ष झाले एकच स्टाफ आहे. बर. आणि त्यांना काही कमी पडून मालकाची जिम्मेदारी. आपणच गळ्यामध्ये विषयामध्ये काय म्हणते का, मी स्वतः त्यातून गेलेलो. हम्म. मी आमच्या मामाकडे वगैरे काम केलेलं आहे किंवा कुणाकडे जरी करा, त्यांना हेच असतं की तो अवकातीत राहा. मालक आम्ही, हम्म. शेठ आम्ही. आम्ही ते नाही केलं. तुम्हाला जे पाहिजे ते तुम्ही गोष्टी घ्या. आज माझ्या पोराकडं जे फोर व्हीलर आहेत, JCB आहेत, त्यांना ते हेल्प केली पाहिजे ना. त्यांनी तरक्की करायची नाही का? हम्म. त्यांना फक्त तुम्ही योग्य ज्ञान द्या की बाबा व्यवस्थित राहावा तर तरक्की करताल. योग्य माणसासंगतीत राहावा तर. आपण म्हणतो ना, 4 आपले फ्रेंड कायम आहेत. हम्म. त्याच्यावरती आपण ठरतो. बेवडे असतील तर बेवडे होणार, बिझनेसमॅन असतील तर आपण पण बिझनेसमॅन होणार. मी पण ते वेळेवर देत असतो ज्ञान की बाबा मी असं असं शिकतोय, तुम्ही पण हे ध्यान ठेवा, बाकी तुमची इच्छा. पण आजपर्यंत कधी कोणाच्या मनात आलं नाही की जायचं सोडून. कारण आपण त्यांना काही कमी करत नाही. बरोबर. कारण पगार वाढताय त्यामुळे त्यांना पगार मागायची, वेळ मला येते. वाढवून द्या, 4 वर्ष झाली माझा वाढला नाही वगैरे असं काही विषय नाही. किंवा गावी गेल्यावर पगार वाढवल्याशिवाय मी येत नाही वगैरे असं कधी आमच्यात हम्म. आर्ग्युमेंट झालेलं नाही. जे मागेल कमी जास्त लागतील पैसे जे तुमच्या कार्यासाठी, घर कार्य असेल, घर बनवायचं हम्म. असेल, लग्न बनवायचं, कशाचं जे राहायचं ते आर्थिक मदत करणं आपलं काम आहे. जर तो माझ्याकडे काम करतोय आणि तो माझ्या शेजारच्याला थोडीच पैसे मागणार आहे. बरोबर. त्याला काम पैसे द्यायचं माझी जिम्मेदारी. आणि ह्या गोष्टीला देणं नाही असं शक्यच नाही ना. बरोबर. घर आहे, लग्न तर दिलंच पाहिजे माझं. ते माझं कर्तव्य आहे. ते नाही तुझं काम आहे, तुझ्या पगारपेक्षा जास्त पैसे झाले असं म्हणणं योग्य नाही. बरोबर. तो त्याची वेळ आहे. लग्न हे ते लवकरात लवकर येतं ना, म्हणजे हो. हे 2-4 वर्षात होऊ शकतं लग्न, घर, खर्च. तर त्यावेळी थोडी तेवढा पगार असणार आहे. तर त्याला बरोबर. त्यावेळी कमी जास्त पडेल तर मी देणं माझं कर्तव्य आहे. तो पुढे आठवण ठेवणार आहे आपली. बरोबर. त्यासाठी मी त्यांना कधी कमी पडून देत नाही स्टाफला. स्टाफ योग्य आहेत आपण. कारण मी पण जिकडे बिझनेस शिकलोय, बिझनेस कोचिंग घेतलं. मी स्वतः कुठलीच कामं करायची बंद केलेत. हम्म. नाहीतर आज नॉर्मली पहिला दुकानदार काय करतो, सर्व मीच करणार. आल्यापासून साफसफाई असे पण करणार आहेत. साफसफाई सोडा, मी काउंटर सोडणार नाही. काही जरी झालं तर मी गल्ल्यावरच बसणार अशा टाईपमध्ये. मी तसं नाही. मी निम्मे दिवस गावी असतो, निम्मे दिवस तिथे असतो. किंवा माझं म्हणणं आहे की माझ्या माघारी बरोबर. माझा बिझनेस चालला पाहिजे. मी असो नसो अशा टाईपमध्ये मी त्यांना ट्रेन करून ठेवलेलं आहे. म्हणजे असं नॉर्मली पण हम्म. किंवा कसं जरी असलं तरी समज. पण आज हे लोक जे मोठे अंबानी आहेत ते थोडीच तो स्वतः हरगल्ल्यावरती स्वतः बसलेत. बरोबर. मग ते करू शकतो आपण का नाही? आपण त्यांची बरोबर करू आपण शकत नाही. परंतु ह्या गोष्टी करू शकतो ना. शिकू शकतो आपण तुम्ही हर गोष्ट त्यांच्याकडून. नाही हो. मीच पाहिजे असं नाही चालू शकत. मग तसं केलं ना तर आपलीच प्रगती लिमिटेड होते. बरोबर. तुम्ही एकच बिझनेस करू शकता मग. हम्म. बिझनेसमॅन होऊ शकत नाही. की माझ्या ह्या बिझनेस आहे, तो बिझनेस आहे. असं होऊ शकत नाही. तुम्ही जर का एकच गल्ला धरून बसला तर. तेव्हा मी माझ्यातर्फे मला जे कळतंय तेवढ्यानुसार मी ते करतो. बरोबर. आता तुम्हाला 5 वर्षानंतर तुम्ही काय बघता? म्हणजे मगाशी तुम्ही म्हणालात की तुम्हाला ज्वेलरीचं पण हे तुम्ही सुरू करू शकता. हं. तर 5 वर्षानंतर तुम्ही तुमच्या बिझनेसला कुठं बघता? आमचं तसं तर टर्नओव्हरचा विषय कधी येत नाही. आमचं जे काम वाढतं राहील एवढंच बघतो आम्ही. जे आमचा हम्म. आता आजपर्यंत हे जे आहे ना, ग्राफ लिहून ठेवलेला आहे पूर्ण. आम्ही आज हम्म. सुरुवात कुठून केली होती, आज कुठे आहे आणि हा आजपर्यंत आमचा रेकॉर्ड आहे, वाढतच आहे.
आता तो किती वाढेल तो नशीब. आता आपण ट्राय करतोय हर गोष्ट पर्यंत, मार्केटिंग म्हणा, काही म्हणा, हर तर तो योगायोग म्हणा किंवा कसं म्हणा, ते काय वाढेल तो तर मला माहित नाही. स्वप्न तर आहेत भरपूर, पण ते किती वाढेल तो लकीले. बरोबर. मला आता हे बदलायचं विचारायचं आहे, की जसं आतापर्यंत तुम्ही काळानुसार बदलत गेलात, तसं अजूनही होऊ शकतं, की आता नवीन-नवीन काय-काय त्याच्यात टेक्निक्स येतायत. 100%. तर ते तुम्हाला मग ते तुम्ही कसे शिकता? म्हणजे तुम्ही म्हणालात, की ऑनलाईन पण मी मी शिकत त्यासाठीच असतो. ना, मी काय म्हणतो, मी धंद्यावरती बसत नाहीये सहसा. मी हं, धंद्यावर जरी मी ऑफिसमध्ये गेलो ना, हं, तर ते मी हँडल सर्व त्यांनाच करायला लावतो. मी फ्री राहतो. मेन कोण कस्टमर असेल तरच हाय हॅलो. मी फ्री राहतो. माझं वाचनावर चालू असतं, माझं शिक्षणावर चालू असतं. ऑनलाईन वगैरे कोर्स चालू असतात माझे रोज, काही नाही काही. आणि हे अपडेट आपल्या मोबाईलला अपडेट येते महिन्याला. हो, आपण आपल्याला नाही केलं तर मग मतलब काय? बरोबर. ते मोबाईल नाही केलं तर हँग होणार आहे. तसं आपण पण हँग होणार. मागे पडणार. एक दिवस मागे बरोबर. पडणार. तो तुम्हाला कळणार पण नाही. ते हं, सवय असते तुमची माणसाची. बरोबर. आता आमच्या बरोबरची माणसं काय करतात, ते आम्हाला माहिती आहे. आज ते बघून आपल्याकडं जे काही त्यांना फील होत असेल बिचाऱ्यांना, पण ते तुम्ही त्यावेळी नाही केलं ना. हो, मी वेळेनुसार हाय हॅलो करत बदलत गेलो. बदललंच पाहिजे. अपडेट केलं पाहिजे. तुम्ही शिका, हर गोष्ट शिका. मी माझ्याच बिझनेस शिकतो असं पण नाही. मला जे अनुभव येईल, मी वास्तुशास्त्र शिकलोय. आणि अजून बाकी अजून 2-3 कोर्स आहेत ते केलेत. न्यूमरोलॉजी अमुक-तमुक. जे जे बिझनेसला फायदा होत असेल तर करायला काय हरकत आहे. बिझनेससाठीच. नवीन टेक्नॉलॉजीज येतायत म्हणजे प्रत्येक फील्डमध्ये येते. एआय हं, टेक्नॉलॉजी म्हणा किंवा हे म्हणा. हं, तर तुमची जी लॅबोरेटरी आहे, तर हं. ती तशी कशा पद्धतीने तुम्ही ॲडव्हान्स करू शकाल? म्हणजे भविष्य काळामध्ये करायची तुमची इच्छा आहे असं मला विचारायचं. आता सध्याच म्हणजे ॲक्चुअली मी केलेलं आहे अपडेट. हं, आमचं काम ॲक्चुअली कसं आहे, मेल्टिंग आणि टेस्टिंगचं आहे ना, तर त्यामध्ये जास्त काही खर्च नसतो. हं, 2-3 काटे असतात, स्केल हं, वजनासाठी आणि भट्टी. ते जास्त लागत नसतं. हं, परंतु वेळेनुसार बदलायचं म्हणून मला गरज गरज नाही असं नाही, बिझनेससाठी गरज आहेच. तर मी ती 30 लाखाची एक्सर्व मशीन घेतलेली आहे हं, फिशरची टेस्टिंगसाठी. का तर आज फिशर मशीन टेस्टिंगचे मशीन सर्व जागी झालेले आहेत. हं, सर्व दुकानदाराकडे झालेत. म्हणजे आजचं एक ते ब्रँड हे झालंय व्हॅल्यू, की हा आम्ही असेल तरच देतो. तुम्ही दुकानदार हो, चांगले आहेत. म्हणजे ज्याच्याकडे मशीन आहे तो दुकानदार जरा चांगला. लेव्हलचा आहे. हं, असं झालंय. आणि आता कसं आहे, समजा रेग्युलर माझे काही कस्टमर आहेत. ते माझ्याकडे टेस्टिंगला येतात. चांदीचं टेस्टिंग आपल्याकडे केमिकल होतं. हं, पण सोनं समजा 10 ग्राम जरी असेल, आज म्हणजे केमिकल होतं, पण केमिकल आज कोण करत नाहीये. हं, त्यांना फास्ट पाहिजे, मशीनमध्ये बरोबर. टेस्ट करून पाहिजे. तर काय होतं, सोनं जरी 10 ग्राम जरी असेल किंवा 100 ग्राम जे काय असेल ते 1 ग्राम असू दे. तर त्याला टेस्टिंग करायला परत माझं जरी रेग्युलर कस्टमर असेल, कितीही जरी विश्वास असला, तर सोन्या टन करायला त्याला दुसऱ्याकडे जावं हं, लागणार. हं, त्याच्याकडे तो 4दा गेला, तर तो काय म्हणणार, आमच्याकडे या ना मग मेल्टिंगला पण. हं, तर मग तो पण विचार करेल, याला याच्याकडे मेल्टिंगला जावा, परत टेस्टिंगला याच्याकडे जावं. त्यापेक्षा मग हं, इथेच करू. फक्त चांदीचं काम इकडे करू, सोन्याचं इकडे करू किंवा परत समजा त्याचा हं, पटला व्यवहार, हं, तो म्हणणार तिथेच करूया ना, कशाला उगाच जावं हं. ह्याच्याकडे. एकदा ह्याच्याकडे जायला लागतंय. तर या काळानं गिराईक, कस्टमर हो, कमी होत जाणार, ते आपल्या लक्षात पण येणार नाही. बरोबर. एक वेळ अशी येणार, की लक्षात येणार तेव्हा आपण काही करू शकणार. ती बैल गेला, झोप्पा गेला, हं, तसा सीन होणार. म्हणून मी ते अपडेट म्हणून मी ते मशीन घेतले. काही लोकं म्हणतात ना, मार्केटमध्ये खाली लावायला पाहिजे ती. आमचा हं, आता सेकंड फ्लोअरला आहे. मी म्हणतो मला गरज नाही ना. मला मार्केटला मला 100 अन् 200, 1000 टन करण्यात काही इंटरेस्ट नाही. माझे 10 निघतील, 20 निघतील, ते माझ्या कस्टमरचे निघतील आणि ती पण फ्री सेवा आहे. फक्त आपले कस्टमर फ्री म्हणजे मला ते लॉस नाहीये. ती माझ्यासाठी अपडेट असे आहे, की ते कस्टमर माझे कुठे जाणार नाही. हं, बांधून ठेवल्यागत आहे. बरोबर. फ्री आहे ते पण समाधान आहेच त्यांना. प्लस त्यांना सर्व्हिस भेटते ना. जर हो, माझं सोडून परत दुसऱ्याला हात जोडायला त्यांना पण जायची गरज नाही. जायची गरज नाही. तर बरोबर, ते पण मिंदे होत नाही ना कोणाचे, की बरोबर. एकदा ह्याच्याकडे यायचेच आहे. त्यांना सर्व्हिस भेटते. ते ओके. असा विषय. हे सगळं म्हणजे तुमच्याकडे हे गहाण वगैरे पण ठेवलं जातं का सोनं नाही. जसं फक्त विकत घेता तुम्ही? हां, जर ते मेल्टिंग आणि हां, विकायचं असेल तर. बरं. विकायच्या वेळेच आपल्याकडे येतात म्हणजे हां, लोकं हां. मेल्टिंग आणि टेस्टिंग करायला. म्हणजे भले आपल्याला विकू देत, बाहेर विकू देत. बरं. आणि दुसरा प्रश्न असा आहे, की ती मेल्टिंगची प्रोसिजर एकदा तुम्ही नीट सांगाल का? म्हणजे ती आपल्या सगळ्यांनाच कळेल कारण ती फारशी हं, लोकांना माहिती हं. नाहीये. पहिली बात तर आता कधी कसं होतं, चांदी आणि सोनं हे दोन्हीचं मेल्टिंग होतं अलग-अलग. हं. तर त्या आणि जरीचं पण होतं आपल्याकडे. जरीच्या साड्या ज्या असतात. बरं. ते पण होतं. मग कधी-कधी ते लोकं घरात येऊन घेऊन आलेले असतात.
सोनं काही त्यांनी खरेदी केलेलं असतं, काही गिफ्टेड आलेलं असतं, आणि काही आजापंजाच्या काळातलं असतं, जुनं असतं. त्याला त्याचे माहित नसते किंवा बरोबर. कलरनुसार ते कधी कधी बघून आणतात. तर ते आमच्याकडे आल्यानंतर आम्ही पहिल्या बार तर त्यांचं टोटली वजन करून घेतो की अमुक एवढी चांदी आहे किंवा सोनं आहे. त्यानंतर त्यांना आम्ही ते छाटून देतो. जर का चांदीमध्ये जर का समजा काही तांबं, पित्तळ जे काही एक्स्ट्रा खोटं असेल तर ते रिटर्न करून टाकतो. आणि जे जे चांदी चांदी वाटते तेवढेच फक्त मेल्ट करून घेतो. मेल्ट करून त्याची टेस्टिंग करून घेतो आणि त्याला सांगतो की हे वजन आहे आणि हे याचा रिपोर्ट आहे. त्यानुसार ह्यामध्ये एवढे फाईन आहे चांदी. तर ह्या फाईन नुसार तुमचा जो मार्केट रेट चालू आहे, आता जे तुम्ही बघता टीव्ही वगैरे, जो मार्केटचा रेट चालू असतो ना, ते तुम्हाला तो ऍड करून इंटू करून जो पेमेंट होते ते पूर्ण हिसाब कस्टमरला सुद्धा इझिली कळतं. परत बरोबर. ते तुम्ही असं नाही की अंदाजे घ्यायचे पैसे, की गेला रे दुकानात सराबाकडे वगैरे की याचे किती येतात, ते सांगणार माझे एवढे, हे एवढेच येतात. त्याची यांना हे नाहीये, टेन्शन नाहीये. जे आहे ते समोर आहे. हे तुमच्या देखत वजन होणार, तुमच्या देखत मेल्ट होणार, तुमच्या देखत रिपोर्ट काढून दिला जाणार आणि क्लिअर होते एकदम. तुम्ही कॅल्क्युलेशन करू शकता, एवढं वजन आहे इंटू एवढा टन, एवढे पर्सेंटने एवढे फाईन बसते प्लस भाव, हिसाब क्लिअर होतो. सोन्यामध्ये पण तेच, सोन्यामध्ये टेन्स मेल्ट करायचं, टेस्टिंग करायचं आणि भाव रेट जो चाललेला असतो, म्हणजे इझी आहे विषय. फक्त हे लोकांना माहित नाहीये, त्यामुळे ते दुकानदाराकडे जातात, ते ज्वेलर्स वाल्याकडे. हे त्यांना जर का माहित झालं तर त्यांचा जास्त फायदा होणार, जास्त फायदा. कारण कधी कधी चांदीमध्ये कसं असतं की चांदीमध्ये अँटिक पीसेस पण येतात, सोन्यामध्ये पण येतात, पण चांदीमध्ये जास्त आहे. तर आमच्याकडे कधी कधी एक असं झालं होतं की 25 किलो चांदी मेल्टिंग लागली होती लेडीज. तर त्यामध्ये अर्धा किलो चांदी हे निघाली होती, अँटिक पीस होता एक. तर ते अर्धा किलो मेल्टिंग केलं तर आम्हाला त्याचे किती मिळणार आहे, 100 रुपये फक्त. पण ते आम्ही चेक केलं, अँटिक आहे म्हणलं, आम्ही आमच्या कस्टमरला, आमचे पण आहेत कस्टमर अँटिकवाले, त्यांना विचारलं तर त्याची जी मेल्टिंग केल्यावर 30,000 व्हॅल्यू येत होती, पण डायरेक्ट 40,000 येत होते. तर त्यांना ते 40,000 मध्ये विकून दिलं ना, तर त्यांचा 10,000 फायदा झाला. आमचे 25 किलोचे किती झाले, ते 5,000 खर्च. त्या मॅडमचा 5,000 खर्च निघून प्लस 5,000 एक्स्ट्रा भेटले. बरोबर. म्हणजे रिटर्न आमचे 99% जे कस्टमर याचे कारण हेच आहे की आम्ही आमच्या 100 रुपयासाठी तुमचे 10,000 नुकसान नाही करू शकत. तुम्ही या, म्हणजे जे फायद्याचं असेल तो आम्ही, कधी कधी असे पण झाले कस्टमर आलेला आम्ही रिटर्न घाललं की बाबा आमच्याकडे मेल्ट करू नका, अँटिक मध्ये विका, ह्याचे तुम्हाला जास्त पैसे, त्यामध्ये आपला काही मिळत नाहीये, फक्त एक गुडविल तयार होतं. बरोबर. की तो माणूस जरी काही दुसरं काम असेल तो आपल्याला पहिल्यांदा विचारणार की मी काय करू याच, आणि आम्ही ते जेन्युइनच ऍडवाइस देतो. कारण आमच्या मजुरीचा एवढा मोठा विषय नाहीये. अगर त्यांचा 10-20 हजारचा विषय असेल आणि आम्ही 100-200 साठी त्यांचा 10-20 हजार कशासाठी नुकसान करायचं. तर ते खुशीनं जातात आणि खुशीनं ते 100% त्याला सांगा म्हणायची गरज नाहीये. त्या अशा जे खुश होऊन जातात त्यांना, ते ऑटोमॅटिकली कोणा सोना चांदीचा विषय निघाला की ते सांगणार की या माणसाकडे जावं. हेच आमचं गुडविल आहे. म्हणजे आता फक्त तुमचं जवेरी बाजार इथं एक आहे का, तुमचं गावाकडे पण आहे? नाही, एकच आहे सध्या ब्रँचेस. ब्रँचेस एकच आहे, परंतु त्यालाच मोठं करायचे स्वप्न आहे. कारण हे कसं असतं, आपल्या नजरेत किंवा आपला जो स्टाफ आहे ट्रस्टमध्ये, तर तोच योग्य राहिला. हर जागी लावून ते हे होईल नाही, बघूया भविष्यात. परंतु आता सध्या हेच वाढवायची कोशिश चालली. स्टाफ वाढेल किंवा काम वाढेल, असं कामानुसार स्टाफ पण वाढवू. तर एका जागी ब्रँच, आणि मुंबई म्हणजे खूप आहे ना काम. मुंबईत काम कमी आहे असा विषय नाहीये. बरोबर. मुंबई भारतातलं एक नंबर मार्केट आणि आम्ही नशीब मानतो आम्ही तिथे आहे. बरोबर. ज्या मार्केटला आम्ही होतो त्या मार्केटमधून अडाणी उठलेत, म्हणजे तयार झालेत. अंबानी त्या मार्केटमधून तयार झालेत. बरोबर. मुंबईत म्हणते तिथे ना, तिथेच होते त्यांचे छोटे छोटे ऑफिस, जे अंबानीचे होते, अडाणीचे होते ना, त्या ऑफिस म्हणून आम्ही तो लकी मानतो. आपण त्यांच्या एवढं नाही होऊ शकत, मान्य आहे, परंतु कुठेतरी समाधान की आपण हाय कुठे कुठे व्हॅल्यू बसलोय जागेला, ही व्हॅल्यू आहे. हे आम्ही आमच्या सांगलीत पण करू शकलो असतो. सांगलीची व्हॅल्यू, पुण्याची व्हॅल्यू, मुंबईची व्हॅल्यू चेंज, फरक आहे ना. फरक आहे. त्या प्रकारे आम्ही नशीब मानतो आम्ही मुंबई आहे असं. तुम्ही खूप छान माहिती दिलीत. म्हणजे रादर ही काही यातलं माहिती नव्हतं आपल्याला. फक्त कसं माहिती असतं की जायचं, सोन्याचा दागिना घ्यायचा, दिलेलं सोनं मोडीत घालायचं, ह्याच्या पलीकडे माहिती नसतं काही. तुम्ही खूपच चांगली माहिती दिलीत. थँक्यू सो मच, तुम्ही आमच्या ह्याच्यामध्ये आलात त्याबद्दल.